वड 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 वड. मावरा लागला इथे वरती आहे बघा. बघूया मुंड्यामध्ये काय मावरा आहे बघूया. पापलेट आला, पापलेट बघा. पापलेट ककरा बिकरा सर्व आहे. चल बघूया आता काय आहे. मावरा पापलेट इकलेत. पापलेट आहे पण बघा. पापलेट वगैरे आहे ते बघा. हे पापलेट भेटले ते 3-4 कोडी पापलेट आहेत. इकडे हे आहे माकोल वगैरे, माकोल सोट कोलंबी असते ना ती आहे. मोठी लाटा नाही बघा. लाटा वगैरे मोठमोठे. वादळ जोराने सुटलेलं आहे वादळ मित्रांनो बघा. नमस्कार मित्रांनो, मी यश पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज जातो आपण खूप दिवसानंतर मासेमारी करायला. आणि आज मासेमारीचा आपला पहिला दिवस आहे या सीझनमधला. तर आज आपण जाणार होते म्हणजे पापलेटची मासेमारी करायला. जी डिस्को डोल असते ना त्या डोलीने आपण पापलेटची मासेमारी करणार आहोत. आणि आज पहिलाच दिवस आहे. तर बघूया आज पहिल्या दिवशी आपल्याला नेमकं काय किती पापलेट भेटतं आहे ते तुम्हाला दाखवतो आहे. तर व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा. तर चला बघूया आपण किती पापलेट भेटते. तर आता आहे ना आपण बंदरामधून निघालो आहे आणि आता समुद्रामध्ये आता आपण जाणार होतो खाडीमधून. ही आपली बाणकोट खाडी आहे. या साईडला तुम्हाला दिसत असेल वेलासगाव आणि या साईडला हरिहरेश्वर. आता आपण नसतं आहे ना म्हणजे बाणकोट खाडीचं नसतं त्यामधून बाहेर पडतो आता. तर बाहेर जाऊन ना आपल्याला डोल टाकायची आहे पापलेटची. तर बघूया पापलेटच्या डोलीमध्ये आपल्याला किती पापलेट भेटतात ते तुम्हाला दाखवतो. तर चला आता नसतामध्ये आपण बाहेर पडूया. आता आहे ना मित्रांनो आपण डोल आहे ना ती सोडायला सुरुवात केली आहे टाकायला. ही डिस्को डोल आहे आपली. आपली डोल आहे ना डोल आता व्यवस्थित त्या लावून घेतो आपण आहे. आणि इकडनं बघा, इकडनं एका साईडून गोले सोडायचे आहेत आणि एका साईडून चेन सोडायचे. सोडा ना, ही चेन आहे ना व्यवस्थित त्या लावायला लागते. चेन लावतोय मी इकडनं, इकडनं गोले लावतोय. गोल बघा व्यवस्थित त्या लावायला लागते तिकडे आहे. डिस्को डोल आहे. आपली डोल आहे ना ते लागली आता. त्यानं गोला पण उडून टाकला आपण. ही डिस्को डोल आपली, ही आपली सेट लावून झाली आहे. व्यवस्थित त्या डोल लावून घेतली आपण. याने पाठ आहेत नाही आता खालती सोडणार होतो आपण. हे बघा इकडनं पाठ दिसेल तुम्हाला खालती जाताना. तिकडनं इंचातून दोर सोडला ना तिकडनं पाठ खालती जातील. इंचामध्ये आता दोर सोडतोय. हो हो इंचामधून दोर सोडायचा आहे. आणि आपल्याला आपल्या डोलीनुसार आहे ना आपल्याला दोर लावायचा आहे पाण्याच्या अंदाजावरती. दोर सोडतोय मला इंच म्हणतात.
तर आता ना मित्रांनो आपली डोल आहे ना ती आता लावून झाली आहे आणि आपण थोड्या वेळाने आपण बघू आपल्याला नेमका डोलीमध्ये आपल्याला काय मावरा भेटतो तो पापलेट भेटतो बोंबील भेटतो काय भेटतो तुम्हाला सर्व दाखवीनच मी. तर चला बघूया आता आपण नाही ना अर्धा ते 1 तासानंतर आहे ना डोल उचलायला घेऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो मावरा किती आला आहे तो डोलीमध्ये. चला तेव्हा आता आहे ना आपण डोल आहे ना ती ओढायला घेतली आहे. ते बघूया आता डोलीमध्ये काय मावरा आहे तो आपण इंचामध्ये दोर घेतला आहे. तर तिकडे आहेत ना पाट आहेत ना आता वरती आलेले आहेत आणि आता डोल ओढायला घ्यायचे आपण. आणि या साईडले पाट वरती आले तर डोल ओढूया आपण. दे डोल ओढायला घेतले आता आहे. बघूया आता मावरा काय डोलीमध्ये. चेन पण आली आणि गोला पण आला वरती. तर चेन ओढायला घ्यायची आपल्याला. मासोड 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 ठीक आहे. तेव्हा पूर्ण चैन वगैरे आहे ना ती वरती आलेली आहे पूर्ण आता. आणि आता डोल ओढून घ्यायची आपल्याला. डोल ओढून घ्यायची आता फास्ट. वड 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 ती वड ती वड ती वड. वड 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 वड. मावरा आता वरती घेतो बघूया काय मावरा आहे तो. मावरा लागला इथे वरती आहे बघा. बघूया मुंड्यामध्ये काय मावरा आहे बघूया. मावरा बघा मावरा. पातेलडा काकरा बिकरा सर्व आहे. मावरा आलाय आहे. हे वाटा लवकर. हे ताट नाही ढील सोडायची. मावरा आला आहे बघूया किती मावरा आहे तो समजेल आता डोलीमध्ये. बघूया आता किती पापलेट आहे तो. पापलेट आला पापलेट बघा. पापलेट काकरा बिकरा सर्व आहे. खोल गजा गेलो काय नाही उचल. बघूया आता काय मावरा पापलेट इकले.
पापलेट आहे पण बघा, हे पापलेट वगैरे आहे ते बघा. दाखवतो तर पापलेट शॉटिंग करू. पहिले साप आहेत ना, मनेरी साप, ते काढून घेतोय. पाण्यातली विषारी साप मनेरी पाण्यामध्ये फेकून द्यायचं आपल्याला. हे काढ, सरके काढ, सरके काढ, ते अण्णा सरके काढ, सरके काढ. पापलेट काढून घेतो आहे. पापलेट पहिले काढून घेतो आहे. पापलेट अरे सरके काय काढून सगळे. तेव्हा मुशी दाखवा इथे. मुशी 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 बघा, मुशी बेबी शार्क. माकुल वगैरे भेटला आहे. पापलेट आहेत ते थोडेसेच आपल्याला आलेत आहेत, 2-3 कोर आलेत आहेत. तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे, मावरा जास्त का नाही भेटत माहिती आहे, कारण आहे ना आता सध्या तरी आहे ना वादळ वगैरे चालू आहे, वारा बिरा जोराचा आहे आणि समुद्राला आहे ना मच्छीच नाही आहे वादळामुळे. पहिले स्टार्टिंगला वगैरे आहे ना आपल्या बोटी चालू व्हायच्या अगोदर ती म्हणजे 16-17 तारखेला आहे ना बोटी चालू झाल्या, तेव्हा मस्त मावरा भेटला बहुतेक बोटेला. तर आता मावरा थोडा कमी झाला आहे आणि पहिले मस्त ही कोलंबी बिलंबी पण चांगली होती, तेव्हा आपल्या डोलीमध्ये पण भेटायची. आपण तुम्हाला खाडीतली मासेमध्ये दाखवलं ना तेव्हा मस्त मावरा भेटायचा. आता मावरा आहे ना वाऱ्यामुळे मावरा कमी झाला आहे. तर बघूया, मला दाखवतो मावरा किती भेटले बघा. हे पापलेट भेटले ते 3-4 कोडी पापलेट आहेत. इकडे हे आहे माकुल वगैरे, माकुल सोट कोलंबी असते ना ती आहे बघा. बोंबील लिंबील पण आहे त्याच्यामध्ये. मावरा सगळं बघा. तर बघितलं मित्रांनो, आपण पहिली डोलवली, पहिल्या डोलीला थोडासा मावरा भेटला आहे. पापलेट भेटलेत आहेत, नाही करून 3-4 कोडी पापलेट भेटलेत आहेत आणि कोलंबी बिलंबी भेटली आहे. तर आता आपण दुसरी डोल टाकणार आहोत. दुसऱ्या डोलला बघूया आपण काय आता मावरा भेटतो किंवा दुसरी डोल आपण बघणार आहोत, कारण सध्या मावरा कमी आहे. रोज मावरा भेटेल असं नाही, मावरा कधी कधी भेटतो, कधी कधी नाही भेटत. तर बघूया आता दुसरी डोल टाकूया, दुसऱ्या डोलला बघूया काय मावरा आहे. चला डोल टाकायला आता सुरुवात केली आपण आहे. डोल टाकायला सुरुवात केली आता. अण्णा तुझ्या इथलं वड मध्ये फुटेल. अण्णा तुझ्या इथनं वड. हां फोड वड. हां वड. हां वड जाऊ दे फुटात. डोल आहे ना व्यवस्थित लावायला लागते, डिस्को डोल. अण्णा पाय काढ. बघूया दुसरी डोल टाकून बघतोय, समजेल या डोलला मावरा आला तर मावरा कमी आहे. बघूया या डोलला मावरा येतोय काय. उडा उडा उडा. ओके सोड. तिकडेच काय मास बघा. डोल आहे ना ते आता व्यवस्थित लावून झाली आहे. हे पायकस आहेत आपले, 10 वाजे पायकस असतात डिस्को डोलीला. आपले डोल तुम्हाला दिसत असतील तिकडे गोले आहेत आपले, 5 गोले आहेत. सेंटरला आहे, पायकसाला आहेत आणि मध्ये ते 5 गोले आहेत. हे बघा इकडे बघा, त्याचा पाठ आहेत ना, त्याचा खालती सोडायचं आपल्या दोर लावून. बघा गेले पाठ, दोन्ही साईडचे पाठ आहेत ना त्या खालती गेलेले आहेत. आणि आपण आहे ना पुढून आहे ना दोर लावतोय. दोर आहे ना आपल्याला पाण्याच्या अंदाजावरती दोर लावायचा असतो. आता दोर लावतोय आपण आणि बघूया ना आपला मावरा काय आहे. दोर लावायला घेत आहे. दोर लावायला घेत आणि पहिल्या डोलीमध्ये बघा आपल्याला नाही ना करून आहे ना
तीन एक कोर पापलेट भेटली बघा. पापलेट बघा. इकडे पातेळ आहे. कोलंबी बघा. चैती कोलंबी आहे. चैती बोंबील आहे. छोटे छोटे पापलेट आहेत ना. सौंदाडे आहेत. हे मावरा आहे. आणि आता दुसरी डोल टाकली आहे. तर मित्रांनो आता आहे ना आपण डोल आहे ना ती 15 मिनिटानंतर उचलतो लवकरच. कारण का माहिती आहे आता मोठमोठ्या लाटा यायला सुरुवात झाल्या आहेत. जेव्हा वारा आहे ना वाढला आहे. तो वाऱ्याचा वेग बघू शकतो तुम्ही बैवर मेंढ्यावरती. वारा जोराने झाला आहे आणि मोठमोठ्या लाटा पण येतात समोर. बघा बोट बघा किती हालते आहे. मोठमोठ्या लाटा येतात आहे. त्यामुळे आपल्याला लवकर आहे ना डोल उचलून घ्यायचे आहे बघा. आणि वातावरण क्लायमेट आहे ना पूर्ण खराब झालेलं आहे बघा. मोठी लाट आली बघा. याला लांबाड म्हणतात. तर लांबाड आहे ना भरपूर वाढली आहे. त्यामुळे डोल पटकन उचलायला घेतो आहे. बोटी बोट हालते बघा किती जोराने. बोट व्यवस्थित राहतच नाही एवढी बोट जोराने हालते. त्यामुळे आहे ना आपल्या डोली वगैरे ना सारख्या चालणार नाही. त्यामुळे आपण लवकर डोल उचलून घेतोय. तर आता आहे ना बघा डोल आहे ना वडाला सुरुवात केली आपण आहे. मावरा आता आहे ना मावरा आपल्या डोलीना भेटणार नाही कारण वादळ भरपूर झालं आहे जोराने. डोल वडायला घेतले आता आहे कारण डोली व्यवस्थित चालत नाही का. मोठ्या मोठ्या लाटा पण झाल्या. वादळ पण सुटलं आता आहे. तर यावर्षी आहे ना क्लायमेट बरोबर नाही आहे मच्छीच्या सीझनला. डोल वडायला बघा किती टाईम लागतोय. हे गाग कवरते की. अरे बापरे बघा डोल येत ना अंगावर. लाटा बघ किती मोठमोठ्या येतात आहेत. डोल ओढून घेतो आता पुढे. घे 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 हे घे घे हे ओढून घे. हे तर अण्णा पहिले ते मावरा राहू दे. हे डोल ओढून घेतो आता. बघा मित्रांनो आता आहे ना डोल ओढून घेतो आपण. हे वडा वडा पडार वडा रे. लवकर उचलली वादळामुळे. वारा होता त्यामुळे लवकर डोल उचलली. बघूया मावरा काय काय आहे. पापलेट वगैरे दिसतात वरती बघा इकडे आलेले ना सोम्या. पापलेट वगैरे दिसतात वरती आलेले. बघा भेटलं असतं मला वाटतं नाही. मावरा बघा किती लागला बघा. मावरा बघा मावरा बघा. मावरा लागलेला आहे मावरा. झटक झटक झटक. डोल चालले असते ना मावरा मस्त भेटला असता. वादळ पण झालं आहे त्यामुळे आपण डोल लवकर ओढली. लाटा मोठमोठ्या येतात आहेत बघा. बघूया ह्याच्यामध्ये किती पापलेट आले ते. 15 मिनिटातच डोल ओढली फक्त लवकर. ते वरती वरती घे. पापलेट आले ते त्याच्यामध्ये आहेत. मावरा पातेल वगैरे आला आहे कारण लवकर डोल उचलली. पापलेट वगैरे भेटले जाईल थोडेसेच आहेत. पातेलला जास्त आला त्याच्यामध्ये. क्लायमेट खराब आहे ना त्यामुळे मावरा भेटत नाही बरोबर आहे. आता मावरा बरोबर भेटला असता. आणि नाही पुढे नाही बघूया काय आहे. पुढे होताला नाही बघूया दाखवतो काय आहे तो. लाटा बघ किती मोठमोठ्या येतात आहे.
बोट हालते व्यवस्थित, चालायला पण नाही भेटत आहे बघा. मावरा बघा आहे बघा, पापलेट वगैरे आहे त्याच्यामध्ये. पापलेट आहे, बोंबील आहे, सोट आहे बघा, पापलेट आहे. हे दुसऱ्या डोलीचा मावरा आहे बघा. कारण आहे ना लवकर डोल उचलली आपण, जास्त थांबलो नाही कारण वारा पण जाम सुटला आहे. बोट पण हालते भरपूर आहे. हे तुम्हाला पाठीमध्ये दिसत असेल बोट किती हालते ती. क्लायमेट खराब आहे पूर्ण. तर आता बंदरामध्ये जातोय, रिस्क घेत नाही आपण जास्त, कारण स्टार्टिंगचे दिवस आहेत, वाऱ्याचे वादळ वगैरे चालू आहे. त्यामुळे दोनच डोली मारल्या. पहिल्या डोलीला बऱ्यापैकी आला मावरा, दुसऱ्या डोलीला पण मावरा आला, पण वारा आहे ना त्यामुळे आपण लवकर डोल उचलली ती. अजून भरपूर दिवस भेटेल आपल्याला. तुम्हाला मासेमारीचा व्हिडिओ कंटिन्यू मी दाखवत राहीनच, कशा प्रकारे मासेमारी केली जाते ते. तर चला आता बघूया, जाऊया बंदरामध्ये जाऊया. तुम्हाला दाखवतो आपले किनारपट्टीवर पण देखील आहे ना मोठमोठ्या लाटा कशा उचलतात ते, कशा रिस्क घेऊन आहे ना आपण कोली बांधव आहेत ना मासेमारीसाठी येतो ते तुम्हाला दाखवतो. चला. हो वारा बघा किती सुटला आहे. बोट आहे ना पूर्ण हालते. आपण बंदरामध्ये चाललो जात आहे. तुम्हाला समोरची बोट बघा किती दिसत असेल, मोठमोठ्या लाटांना झुंज देत आहे ना, समोर चालली आहे. समोरची आपल्या गावातलीच बोट आहे. आणि आपल्याला नसता आहे ना मित्रांनो पानकोट खाडीचा, तो नसता भरपूर खराब आहे. कारण का माहिती आहे, ते वाळू साचलेली आहे पूर्ण. वाळू साचल्यामुळे ना आपल्या नसतामध्ये नाही जाताना भरपूर रिस्क असते. लाटा मोठमोठ्या आहेत. त्या बोटीची तुम्ही बोटीजवळ बघितलं ना तुम्हाला सर्व दिसेल बघा. तर पाणी बघा किती लांब लांब उडते त्या बोटीतून आहे. बोट जरा लांब आहे, तुम्हाला एवढं खास दिसत नसेल. आपली पण बोट बघा किती हालते ती. आपण आहे ना हात सोडून आहे ना बोटीमध्ये राहू शकत नाही. हात कशा तरी पकडायला लागतोय तर आपला अंग स्थिर राहते. एवढा वारा सुटला आहे आणि लाटा पण मोठमोठ्या आहेत, लांबाड. मोठी लाटा बघा, लाटा किती मोठमोठ्या बघा. वादळ जोराने सुटलेलं आहे वादळ मित्रांनो बघा. लाटा किती मोठमोठे. आपले नाल आहे ना पूर्ण लाटांच्या इथं आतमध्ये जाते आहे, परत वरती झोकावे खाते आहे ना. डेंजर सिच्युएशन झाली आहे. तर मित्रांनो असे असते आपले कोल्यांची मासेमारी. प्रत्येक दिवशी मावरा भेटेलच असं नाही. कधी कधी आहे ना रिकामी हाताने परत जावं लागते घरी, आणि अशी वादलाशी वाऱ्याशी झुंज करत जायला लागतं. आपण बोलतो कोळी लोकांना मावरा माग विकतात, हे विकतात ते विकतात. कोळी लोकांना लय पैसा हे आहे. तर मित्रांनो रिस्क बघा किती आहे ती. आणि आमच्याकडे ना कधी कधी तेलाचे पण पैसे सुटत नाही. तुम्ही आज बघितलं असेल किती आपलं नुकसान झालं आहे. कारण आज मावरा जास्ती नाही आहे. मला वाटतं तेलाचे पैसे फक्त सुट्टी लागते, बाकी काहीच मावरा नाही आपल्याला. अशी आपल्या कोल्यांची मेहनत असते. तर तुम्हाला दाखवतो आता, बघूया असं सिच्युएशन काय आहे ना. बोट आतमध्ये जाईपर्यंत तुम्हाला दाखवतो. कारण बोट व्यवस्थित बंदरामध्ये आपल्याला जायला पाहिजे. वादळ बघा किती सुटलं जोराने. पूर्ण पाणी आहे ना बोटीच्या आतमध्ये त्या लाटांचं आहे. आता नाश्तामध्ये आपण बोट टाकतोय. पाणी बघा, पाणी पूर्ण अंगावर पाणी मारतोय. वारा बघ किती जोरात सुटलाय बघा. मला भावतेवरती दिसत असेल. पूर्ण पाणी आतमध्ये येते आहे लाटांचं. बोट आहे ना आता आपण नसतामध्ये टाकतोय. पण ती आपल्या गावाकडची बोट आहे ना, तिथं नसताच्या आतमध्ये टाकते बघा. लाटा बघा, लाटा तुफानी लाटा. त्याच्यामध्ये वादले मासेमारी करतो आपण. बघा लाटांशी झुंज देणारे आपले कोली बांधव. ती बघा बोट किती हलवतो जोराने आहे. भरपूर वादळ सुटलाय बोटीमध्ये आहे. बघा साईडून बोर्डवर आली आहे काकाची.
आतला मुले सर्व बोटी आहेत ना ते बंदरामध्ये चालल्यात आहे सर्व. इकडे बघा कारण बोटी आहेत ना सर्व खाडीत घुसवल्यात आतमध्ये आहेत. पाठीमागून पण बोटी आहेत. बोट आहे ना आता आपली खाडीमध्ये आली आतमध्ये बंदरामध्ये आपला वाल्मिकी नगर कोलीवाडा. आणि सर्व बोटी आहेत ना जास्त बोटी बाहेर पण जात नाही कारण वारा बिरा भरपूर आहे, वादळ पण चालू आहे, त्यामुळे बोटी जास्त बाहेर मागायला जात नाही. बघा इकडे पण बोट आहे मोठी. इकडे सर्व आहेत ना किनारपट्टीवर तुम्हाला छोटे छोटे ओढे आहेत ना भरपूर आहेत, ते तर जातच नाही कोण अजिबात. आणि आता आपण आहे ना नांगरावरती थांबणार आहोत आपल्या येऊन. इकडे बोटी बघा किती आहेत. गावातल्या सर्व बोटी आहेत ना बाहेर कोणच जात नाही कारण वारा पण भरपूर आहे आणि वादळ सध्या चालू आहे मोठमोठ्या लाटा, त्यामुळे कोण जायला मागत नाही. तर मित्रांनो बघितलं तुम्हाला दाखवलं. आज गेलो मासेमारीला पहिल्या दिवशी, अचानक वारा सुटला आणि त्यामुळे आपल्याला परत रिटर्न यायला लागलं. कधी कधी मावरा भेटतो, कधी कधी मावरा नाही भेटत. तर आता आपण बघू आता नेक्स्ट टाईम, आता पुढच्या वेळेस पण आपण दुसऱ्या दिवशी आता उद्या जाणार आहोत कारण आपण ह्या टाईममध्ये थांबू शकत नाही. कधी मावरा होईल काय सांगू शकत नाही. तर आपल्याला कंटिन्यू जाणं भाग आहे. तर बघूया आता आहे ना दुसऱ्या दिवशी दाखवतो तुम्हाला काय नेमका मावरा भेटणार आहे तो. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली का? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुला आपल्या चॅनलवरती ना मासेमारीच्या आणि सर्व आपल्या कोकणच्या चांगल्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.